बँकेमध्ये तुमचा पैसा सुरक्षित आहे, परंतु जर का तुम्ही सत्तेमध्ये आहात, पॉवरफुल आहात, तर तुमचा पैसा बँकेमध्ये अधिकच सुरक्षित आहे। मित्रांनो, नुकतंच IDFC फर्स्ट या बँकेमध्ये 590 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं। हरियाणा सरकारच्या अकाउंटमध्ये हा 590 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। हरियाणा सरकारने ज्यावेळेस एक खातं बंद करण्याचे निर्देश दिले, त्यावेळेस हरियाणा सरकारकडून जी रक्कम देण्यात आली आणि बँकेमध्ये वास्तवात त्या खात्यामध्ये असलेला बॅलन्स यामध्ये जी मोठी तफावत दिसली, त्याच्यानंतर हा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं। हा फ्रॉड किंवा हा घोटाळा झाल्याचं जसंच कळलं, तसंच IDFC फर्स्ट या बँकेच्या प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तातडीने कार्यवाही करायला सुरुवात केली। यामध्ये 4 बँक कर्मचाऱ्यांना निलंबितसुद्धा करण्यात आलं आणि एका दिवसाच्या आतमध्ये हरियाणा सरकारला त्यांचे पैसे रिफंडसुद्धा करण्यात आले। 590 कोटीपैकी जवळपास 556 कोटी बँकेने रिफंड केले। यामध्ये व्याजाची सुद्धा रक्कम आहे। मित्रांनो, प्रश्न आता या ठिकाणी असा येतो की जर का हरियाणा सरकारच्या ऐवजी या ठिकाणी एखादा सामान्य ग्राहक असता, तर या केसमध्ये सुद्धा IDFC बँकेने अशीच तत्परता दाखवली असती का आणि अशा ग्राहकाचे पैसे एकाच दिवसामध्ये रिफंड झाले असते का?